नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आज आहे 31 जुलै शुक्रवार 2026. ई-KYCवर आपण तर बोलतच आहोत, परंतु ई-KYC प्रक्रिया सुरू होणार, परंतु पुन्हा फक्त ती वेबसाईटच सरकारने जर सुरू केली, जी आधीची वेबसाईट आहे ती फक्त सुरू करून दिली तर पुन्हा तोच प्रॉब्लेम रिपीट होणार आहे. कोणता प्रॉब्लेम? तर ज्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्रे नाहीत त्या लाडक्या बहिणी पुन्हा ई-KYC करू शकणार नाही. म्हणजे पुन्हा ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, 65 लाख लाडक्या बहिणी, की त्यांच्याकडे सेकंड OTPसाठी आधार नंबर नव्हता आणि कागदपत्रे पण नव्हते, मग अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पुन्हा अपात्रच राहतील आणि पुन्हा या लाडक्या बहिणी ई-KYC करू शकणार नाही. मग आपण पुन्हा आता ई-KYCचा मुद्दा तर आपण लावून धरलेलाच आहे आपल्या चॅनलवर, परंतु दुसरा आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे ई-KYC तुम्ही प्रक्रिया सुरू करा, परंतु सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू करा, की ज्यामध्ये कागदपत्रांची जर अट असली किंवा सेकंड OTPसाठी वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड जर नंबर लागणार असला तर पुन्हा तीच म्हणजे गोष्ट रिपीट होणार आहे. कोणती? की आता जसं की ज्या बहिणी अविवाहित आहेत, एकल आहेत, विधवा आहेत, निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या ई-KYC करू शकल्या नव्हत्या. का? कारण की त्यांच्याकडे कागदपत्र नव्हती. मग आता पुन्हा जर तीच गोष्ट म्हणजे नुसतीच तुम्ही फक्त वेबसाईट जर सुरू करून दिली, म्हणाले होते की विंडो ओपन करू, मग तुम्ही फक्त ई-KYCची विंडो जर ओपन केली तर पुन्हा तीच गोष्ट रिपीट होणार आहे. त्यामुळे सरकारला आपण आता पुन्हा सांगूया की तुम्ही ई-KYC प्रक्रिया जी आहे ती सोप्या पद्धतीने सुरू करा. कारण की बघा, 85 लाख लाडक्या बहिणी तर अपात्र झालेल्याच होत्या. त्याच्यानंतर आता हा जो आकडा आहे तो 92 लाख झालेला आहे आणि तो आज आकडा अजून वाढलेला आहे. कारण की त्यातील 65 लाखाहून अधिक बहिणी या पात्र आहेत की त्या ई-KYC अभावी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहे. मग आता आपण सरकारला नम्र विनंती करूया, सरकारला आपण विनंती करूया की या ज्या लाडक्या बहिणी आहेत या पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि जसं की ज्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये या लाडक्या बहिणी बसत आहेत, नियम आणि निकष पार करत आहेत, मग या लाडक्या बहिणींना पुन्हा ई-KYC जर करायची असेल तर मात्र सरकारला सोप्या आणि अगदी म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी अटी आणि कमीत कमी नियम असले पाहिजे, तरच ती ई-KYC प्रक्रियेचा लाभ होईल. कोणाला? 65 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्र त्यांना. आणि आता बघा, या ज्या 60 ते 65 लाख लाडक्या बहिणी आहे ना, या ई-KYC अभावी ज्या अपात्र झालेल्या आहेत, या लाडक्या बहिणी जर याच्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई-KYC केलेली आहे आणि बरोबर पण केलेली आहे, तरीसुद्धा त्यांचे लाभ हे मार्चपासून बंद झालेले आहेत. मग आता त्यांच्या हातात भरपूर लाडक्या बहिणी बघा अशा आहेत की त्या मला कमेंट करतात की आम्ही जाऊन आलो, आम्ही अर्ज दिला, आमचे कागदपत्र दिले, परंतु त्याचा काहीही उपयोग नाही. मग हेच आपल्याला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही पुन्हा ई-KYC प्रक्रिया जी सुरू करणार आहात त्यामध्ये सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया ही सुरू केली पाहिजे. कारण की अटी आणि शर्ती आणि पुन्हा जर काय काय कागदपत्र जर लागणार असले तर मात्र पुन्हा तर तीच कथा रिपीट होणार आहे. म्हणूनच सगळ्यांनी मिळून आवाज उठवूया आणि आपण सरकारला जागं करूया की जेणेकरून 65 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना न्याय मिळेल. कारण की बघा, आता ही जी गोष्ट आहे ना, ही आपण
सरकारपर्यंत पोहोचवणारच आहोत. परंतु झाले काय माहिती आहे का, ज्या या लाडक्या बहिणी आहेत ना, या ज्या म्हणजे कोणत्या, जसं की निराधार, घटस्फोटित, एकल, अविवाहित, परित्यक्त्या आणि काही महिला अशा आहेत की त्यांचे घटस्फोट पण नाही आणि पती पण सांभाळत नाही. मग या बहिणींचे जे हप्ते आहेत ते ठप्प झालेले आहेत. म्हणजे काय, तर त्यांचे हप्ते बंदच झालेले आहेत. आणि यामधील अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्यांनी तर लाडकी बहीण योजनेचा नाद सोडून दिलेला आहे. म्हणजे आता हप्ते आपल्याला मिळणारच नाही असं त्या गृहीत धरून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा त्यांनी नाद सोडून दिलेला आहे. कारण की पूर्वीसारख्या कमेंट आता मलासुद्धा येत नाही. कोणत्या बहिणींच्या, याच जसं की निराधार वगैरे या सगळ्या ज्या माझ्या बहिणी आहेत ना, या बहिणींच्या आता कमेंटच येत नाही. खूप बोटावर मोजण्या इतक्या कमेंट येतात की त्या लाडक्या बहिणी कशा आहेत, निराधार, परित्यक्त्या, अविवाहित, एकल, घटस्फोटित आणि परित्यक्त्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत. कारण की याच तर खऱ्या लाडक्या बहिणी आहेत ना, आणि यांनाच तर खरा आधार मिळाला पाहिजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा. मग आता काय करायचं आहे आपल्याला, एकच करायचं आहे, हा मुद्दा आपल्याला पुढे न्यायचा आहे की जेणेकरून हा मुद्दा आपला हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारला ते समजलं पाहिजे की सरकार तर KYC प्रक्रिया आज नाही तर उद्या सुरू करणारच आहे. परंतु ती सोप्या भाषेत सुरू झाली पाहिजे. सोप्या प्रक्रियेत ती KYC प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, तरच त्याचा काहीतरी लाभ होईल. नाहीतर पुन्हा जैसे थे, नाहीतर पुन्हा KYC प्रक्रिया सुरू होऊन काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्वांनी कृपया करून, सगळ्या माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीने कृपया करून मला साथ द्या, सपोर्ट करा. हे 2 मुद्दे जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवर लावून धरलेले आहेत. एक म्हणजे KYC प्रक्रिया सुरू करा आणि दुसरे म्हणजे सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने KYC प्रक्रिया सुरू करा. सोप्या भाषेत म्हणजे की जिथे कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही. आता कागदपत्रे म्हणजे जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तिचे कागदपत्र तर तिने ऑलरेडी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना तिने तिचे कागदपत्र दिलेले आहेत. जसं की तिचं आधार कार्ड, तिचं पॅन कार्ड, तिचं रेशन कार्ड आणि तिचं हे आपलं DBT वगैरे, बँकेचं पासबुक, हे कागदपत्र तर लाडकी बहीण योजनेचा नव्याने जेव्हा अर्ज केला, फॉर्म भरला, तेव्हा हे कागदपत्र आवश्यक होते. त्यामुळे हे कागदपत्र तिने स्वतः तिचे दिलेले आहे, तिचे स्वतःचे. त्यामुळे आता आणखीन एक्स्ट्राचे कागदपत्र सरकारने मागू नये. कारण की सरकारकडे ऑलरेडी सगळा प्रत्येक लाडक्या बहिणीचा डेटा हा सरकारला संबंधित विभागाकडून मिळालेला आहे. त्यामुळे सरकारला ही प्रेमपूर्वक विनंती आहे की सरकारने आणखीन जास्तीचे कागदपत्र लाडक्या बहिणींकडे मागू नये, की जेणेकरून सोप्या भाषेत ही KYC प्रक्रिया सुरू होईल आणि ज्या पात्र बहिणी ज्या आहेत 65 लाख की त्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना पुन्हा लाभ सुरू होईल. हाच आपला उद्देश आहे आणि हेच आपले ध्येय आहे. तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी सपोर्ट करावे आणि सपोर्ट करा, साथ द्या. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. एवढीच माझी या माझ्या संपूर्ण YouTube फॅमिलीला, संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणींना, संपूर्ण माझी ऑडियन्स आणि संपूर्ण माझा फेसबुक पेज परिवार, अशी तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक विनंती आहे की हा व्हिडिओ सगळीकडे पोहोचवा आणि KYCचा पण आणि KYC प्रक्रियेचा पण, की जेणेकरून तुमच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर यश येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर KYC करता येईल, की जेणेकरून तुमचे सर्व हप्ते पुन्हा सुरू होईल. तुम्हाला सगळे लाभ मिळाले, हप्ते मिळाले म्हणजे मी हॅपी.